कोल्हापुरात बनावट नोटांची खरेदी विक्री करणाऱ्या दोघांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केलेली आहे. छत्रपती शाहू महाराज रेल्वे टर्मिनस परिसरात या दोघांमध्ये व्यवहार सुरू असताना ही कारवाई करण्यात आली. राहुल किरुगडे आणि गुरु मेंगाणे अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून 500 रुपयांच्या 262 बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या असून या नोटांची किंमत 1,31,000 रुपये आहे. सध्या पोलिसांनी दोघांच्या राहत्या घरांची झडती घेतली असून विशेष काही संशयास्पद आढळून आलेलं नाही. त्यांच्या मोबाईलमधील कॉल डिटेलची तपासणी केली जाणार आहे. या चौकशीतून बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. काल दिनांक 16 मार्च 2026 रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास रेल्वे स्टेशन कोल्हापूरच्या समोर इसम नामे गुरु राजेंद्र मेंगाणे वय 23 वर्ष राहणार गजबरवाडी तालुका निपाणी जिल्हा बेळगाव तसेच राहुल प्रकाश किरुगडे वय 33 वर्ष राहणार नाना पाटील नगर म्हाडा कॉलनी कोल्हापूर यांच्या ताब्यामध्ये 500 रुपये किमतीच्या भारतीय चलन नोटेप्रमाणे हुबेहूब दिसणाऱ्या 1,31,000 रुपये किमतीच्या 262 नोटा ह्या खऱ्या असल्याचे भासून बाजारात विक्री करण्यासाठी आणताना शाहूपुरी पोलीस ठाण्याकडील DB पथकाला मिळालेल्या आहेत. या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यांचा पुढील तपास करत आहोत. या नोटा त्यांनी कुठून आणल्या, छपाई कुठे केली याबद्दलचा तपास त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन आम्ही करत आहोत. ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय योगेश कुमार सर, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार सर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रिया पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली PSI आकाश जाधव आणि सागर गुनोरे हे करतात. आता त्यांना अटक करण्यात आलेली असून आता रिमांड मुदतीमध्ये त्यांनी या नोटा आणखीन काही बाजारामध्ये आणल्या त्या कसं याबद्दल आम्ही तपास करणार.